यानंतर पुढची बातमी दिल्लीतून एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजपच्या पाठीशीच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा असे आदेश थेट दिल्लीतून देण्यात आल्याची माहिती मिळते। राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष असला पाहिजे असंही दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वानं सांगितले। माहितीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सूचना दिलेल्या आहेत। यावर अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा वाया गेला असं म्हणावं लागेल? एकनाथ शिंदेंचा दिल्ली भाजपची जो काही बैठक झाली होती काल, त्यानंतर मात्र परत एकदा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी राज्यातले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसंच मुख्यमंत्री यांना फोन केल्याची माहिती उपलब्ध होती। आणि या दरम्यान मुळात पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व काही करावं, कोणीही काही जरी टीका केली तरी त्याकडे दुर्लक्षित करायच्या स्वरूपाचं विधान केल्याची माहिती आता समोर येते। यामुळे कुठे ना कुठेतरी पक्षश्रेष्ठी हे राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर ठाम आहेत। एकनाथ शिंदे यांची जी नाराजी आहे तरी देखील दुसरीकडे मात्र दिल्लीतले पक्षश्रेष्ठी सुद्धा भाजपच्या कृतीवर राज्यातल्या समर्थन करतानाच अशी अप्रत्यक्षरित्या दिसून येत आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी अजून हा भविष्यामध्ये वाढत जाईल अशी एक शक्यता वर्तवली जाते। पण तुर्तास आता एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिल्लीत पक्षश्रेष्ठी हे राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर समर्थन करतायत आणि कुठे ना कुठेतरी शिंदेची जी भेट झाली, गाठीभेटी झाल्या, त्यात काही फारसं निष्फळ होताना दिसत नाही। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।